भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी आपल्या सर्वांना संदेश दिला, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सद्गुरू स्वामी समर्थ यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। आज मंचावर उपस्थित ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय, ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाणीदार आमदार म्हणून आपली प्रतिमा उभी केली, ते आपले लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, आदरणीय जयसिद्धेश्वर महास्वामीजी, सुभाष बापू देशमुखजी, समाधान अवताडेजी, राम सातपुतेजी, शहाजी बापू पवार, महेशजी हिंडोळे, शिवानंदजी पाटील, राजकुमारजी जिंगाळे, अविनाशजी महागावकर, मलिनाथ स्वामी, वसमनी महाराज, मोतीरामजी राठोड, राजकुमार पाटीलजी, संजय देशमुखजी, अविनाश मडीखांबे, प्रवीण शहा, शिवशरण जोजन, यशवंत घोंगाडे, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विविध विकासांच्या कामाचं भूमिपूजन आपण करतो आणि कामांची यादी इतकी मोठी आहे की ती यादी जर मी वाचली तर माझं भाषणाचा अर्धा वेळ या यादीला लागेल। पण मला एका गोष्टीचं समाधान आहे, आनंद आहे, सचिन दादा कल्याण शेट्टी यांना उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी मी आलो होतो। दादांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या मी आश्वासन दिलं होतं की आम्ही पूर्ण करू आणि सचिन दादांनी त्याचा पाठपुरावा करून त्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या, म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय। आज खरं म्हणजे सातत्याने उल्लेख केला जातो, अक्कलकोट तालुका राज्यातला शेवटचा तालुका, शेवटचा म्हणून त्याला शेवटचाच ठेवायचं, पाणी पण शेवटीच द्यायचं, विकास पण शेवटीच द्यायचा। आम्ही भूमिका बदलली, आम्ही सांगितलं अक्कलकोट हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका नाही, हा महाराष्ट्राचा पहिला तालुका आहे। अरे सुरुवात महाराष्ट्राची या अक्कलकोट पासून होते आणि म्हणून या ठिकाणी पाणी पण देऊ आणि विकास पण देऊ। खरं म्हणजे लोक अनेक वेळा सचिन दादालाही वेड्यात काढायचे, अरे आम्ही खूप वर्ष ऐकलं उजनीचं पाणी देणार, उजनीचं पाणी देणार, इकडनं पाणी येणार, तिकडनं पाणी येणार। निवडणुका आल्या की केवळ आश्वासनं असतात, ही कामं होत नाहीत। पण सचिन दादांच्या नेतृत्वात ते काम या ठिकाणी झालं देखील, त्याला पैसे लाभले देखील, त्याचं भूमिपूजनही झालं, जलपूजनही या ठिकाणी आपण करतो। आज आपण पाहतोय कर्नूल धरणापासून 16 किलोमीटरची जलवाहिनी असेल, दुधनी शहर पाणी पुरवठा योजना 47 कोटीची असेल, ज्याच्यामध्ये 2 MLDचे जलकुंभ आहेत, 22 किलोमीटरच्या जलवाहिन्या आहेत, 75 KVPची सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी आहे। त्यासोबत अक्कलकोट शहरातले
102 कोटी रुपयांच्या रस्त्यांचं देखील आपण काम या ठिकाणी करतो. 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय करतो. विविध रस्त्यांची कामं अक्कलकोट पासून तर या ठिकाणी बौरपर्यंतच्या रस्त्याचं काम आपण करतोय. अमृत 2 मधून पाणी पुरवठा योजनेकरता 72 कोटी रुपये देतोय. आणि या ठिकाणी देगाव एक्सप्रेस कॅनाल ज्याच्यामुळे अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर दोन्ही ठिकाणच्या गावाचं चित्र आणि चेहरा बदलणार आहे. त्या देगाव एक्सप्रेस कॅनलला देखील 350 कोटी रुपये आपण दिले आणि त्याच्याही कामाची सुरुवात आज या ठिकाणी होते. शहराकरता 137 कोटी रुपयाची भूमिगत गटारीची योजना आहे. उत्तर आणि दक्षिणचे पोलीस स्टेशन्स आहेत. दुय्यम निबंधक कार्यालय आहे. आणि ज्याचा मी उल्लेख केला की 22 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 240 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी 51 गावांकरता पाणी येत आहे. आणि या ठिकाणी अक्कलकोट, दुधनी, मेंदर्गी या 3ही नगरपालिकांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे आपण सोडवतो. एकरूख योजना 27 वर्ष योजना बंद पडली होती. लोक म्हणायचे एकरूख योजना कधी होऊच शकत नाही, ही होण्याचं काही कारणच नाही. मला आज सांगताना आनंद वाटतो की सचिन दादांच्या मेहनतीने आम्ही 412 कोटी रुपये या योजनेला सुप्रमाच्या माध्यमातून दिले. आणि आज त्यामुळेच हे सगळं कर्नूल धरणात पाणी येत आहे. त्या पाण्यातनं आपल्यापर्यंत पाणी येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं झालेली आपण बघितली. खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात मंदिरांचा विकास असेल. धोत्रियातलं नागनाथ मंदिर, बोरामणी इथलं ब्रह्मनाथ मंदिर, मैंदर्गीतलं वीरशैव शिवाचार्य श्री गुरु संस्थान, हिरेमठ, नागरसूण येथील बमलिंगेश्वर मठ, किणी येथील वीरभद्रेश्वर मंदिर, दुधनी येथील मल्लिकार्जुन मठ आणि ज्याचं काम सुरू करण्याकरता भूमिपूजनाकरता मी स्वतः आलो होतो. ग्रामदैवत मल्लिकार्जुनांच्या मंदिराचा देखील आपण जीर्णोद्धार करतोय. मला सचिन दादांना एवढंच विचारायचं आहे, सगळं पहिल्याच 5 वर्षात करून टाकाल तर पुढे काय राहणार आहे? त्यामुळे पुढच्या करताही काही शिल्लक ठेवा. आता मी यादी वाचणं बंद करणार आहे, कारण अजून 2 मोठ्या मोठ्या याद्या माझ्याकडे आहेत. त्या आता दादा तुम्हीच वाचून टाकाल, मी काही त्या याद्या वाचत नाही. मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपलं सरकार हे काम करणारं सरकार आहे. आपलं सरकार विकास करणारं सरकार आहे आणि केलेली एक एक घोषणा पूर्ण करणारं आपलं सरकार आहे. आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही मोफत वीज देणार. लोक म्हणाले की मागच्या काळामध्ये अशा प्रकारची अनाउन्समेंट तर सुशील कुमार शिंदेंनी केली होती, पण नंतर विलासराव आले आणि त्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक होती, त्यामुळे कोणालाही अशी माफी मिळणार नाही. आठवतं ना 2004 साली? आपलं असं नाही आहे, ऍडव्हान्समध्ये काम आहे. आम्ही घोषणा केली आणि तुम्हाला तुमचे पैसे भरल्याची पावती 000 म्हणजे आता पावती कशी आली आहे? तुमच्याकडनं घेणं 18,000 रुपये, सरकारने तुमचं बिल भरलं 18,000 रुपये, तुमच्याकडनं घेणं 000. पुढच्या 5 वर्षाकरता आता तुमच्याकडनं विजेचं बिल हे घेतलं जाणार नाही. ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे. आणि त्याच्याही पलीकडे काय करतोय आपण? आता आपण सौर कृषी वाहिनीची कामं चालू केली. 12,000 मेगावॅटची कामं सुरू झाली आहेत. पुढच्या 15 महिन्यानंतर 15 ते 18 महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा 12 तास अखंडित वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. 365 दिवसही देणार आहोत. आणि यासोबत आपण आता सौर कृषी पंपाची योजना आणली. 7.5 HPचा पंप तुम्हाला पाहिजे असेल, काहीच करायचं कारण नाही.
मागेल त्याला कृषी पंप ही योजना आहे. एकूण त्याचा जो खर्च आहे त्याच्या फक्त 10% पैसे शेतकऱ्यांनी भरायचे. 90% पैसे राज्य सरकार भरून तुमच्याकडे तो पंप लावून देईल. पुढचे 25 वर्ष विजेचा 1 रुपयाचा खर्च देखील तुम्हाला येणार नाही. आणि जर तुम्ही वापरल्यापेक्षा जास्त वीज तुम्ही तयार केली तर ती वीज आम्ही खरेदी देखील करू आणि त्याचे पैसे तुम्हाला वेगळे देऊ. आणि एवढंच नाही तर हा जो पंप आहे 5 वर्षापर्यंत याची सगळी गॅरंटी आमची आहे. याचा इन्शुरन्स आम्ही केलाय. पंप चोरीला गेला पैसे आम्ही भरू, तुटफूट झाली पैसे आम्ही भरू. त्यामुळे शेतकऱ्याने हा पंप लावायचा आणि 25 वर्ष विजेचं बिल काय असतं हे विसरून जायचं. अशा प्रकारची योजना आता आपल्या सरकारने या ठिकाणी आणलेली आहे. शेतकऱ्यांकरता काम करणारं आपलं सरकार आहे. आज आपण 1 रुपयात पीक विमा दिला. 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे. आपल्याला माहिती आहे किसान सन्मान योजनेसोबत आपण नमो किसान सन्मान योजना चालू केली. 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी थेट देतो. एकीकडे शेतकऱ्यांकरता केलेल्या विविध योजना आहेत आणि दुसरीकडे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं आपल्याला भारत हा विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या ज्या महिला आहेत या महिलांना आपल्याला आर्थिक केंद्रस्थानी आणि सामाजिक केंद्रस्थानी आणावं लागेल तरच भारत पुढे जाईल. आणि मग मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या. बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदीपर्यंतच्या योजना. मला सांगताना आनंद वाटतो. परवा आम्ही जळगावला लखपती दीदी संमेलन घेतलं. त्याच्यामध्ये 11 लाख महाराष्ट्रातल्या महिला अशा होत्या की ज्यांनी मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू केला आणि आता वर्षाला 1 लाखाच्या वर त्या पैसा कमावतात. कोणी 2 लाख कमवतं, कोणी 4 लाख कमवतं, कोणी 8 लाख कमवतं. एक महिला मी तिच्याशी बोललो. ती म्हणाली भाऊ 2-3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी मी घरगुती महिला होती. मोदीजींच्या 2-3 योजनांचा फायदा घेऊन बचत गट तयार करून मी त्या ठिकाणी काम सुरू केलं. आता वर्षाला मी 12 लाख रुपये कमवते आणि जवळपास 25 महिलांना मी काम देते. मी काम मागणारी होती आता काम देणारी झाली. अशा प्रकारे 11 लाख केले आहेत. पुढच्या काळामध्ये 25 लाख करायचे आहेत. आणि मग हळूहळू आमच्या इथे बसलेल्या सगळ्या महिलांना माझ्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी करायचं आहे. 1 करोड लखपती दीदी या महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्धार आपण या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला माहिती आहे आपण लेक लाडकी सारखी योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 4थ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये. असे 1 लाख रुपये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्या घराला देण्याचा निर्णय आपण केला. आणि अनेक घरांमध्ये गेले 1 वर्ष हे पैसे देणं आपण सुरू केलेलं आहे. एवढंच नाही तर आमच्या लाडक्या बहिणींकरता आम्ही एसटीच्या प्रवासामध्ये 50% सवलत दिली. आता महिलांना 50%च तिकीट लागतं. ज्यावेळी हा निर्णय घेतला एसटी विभागाचे लोक सगळे आमच्याकडे आले आणि येऊन त्या ठिकाणी म्हणाले साहेब अशा प्रकारचा निर्णय करू नका, आमची एसटी डबघाईला येईल. आम्ही सांगितलं निर्णय घ्यावा लागेल. 1 महिन्यापूर्वी ते सगळे लोक आले म्हणाले साहेब काय उत्तम निर्णय झाला. आम्ही म्हटलं अरे तुम्ही तर रडत होतात. म्हणाला नाही इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की आमची तोट्यात असलेली एसटी आता फायद्यामध्ये आली. ही ताकद आमच्या माता भगिनींची आहे. आता तर परिस्थिती अशी आहे आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा,
तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेले तर पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करता, तिकीटे दुप्पट लागतं, खिशातले पैसे खर्च करून येता. आम्ही गेलो अर्ध्या तिकिटात जाऊन पैसे वापस घेऊन येतो, त्यामुळे आता तुम्ही घरी बसा, आता आम्ही जातो. अशा प्रकारे आमच्या बहिणींनी सांगणं सुरू केलं आहे. बरोबर आहे ना बहिणींनो? आणि यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या अंतर्गत आपल्या बहिणींना 1500 रुपये महिना देणं आपण सुरू केलं. मी बघत होतो एकट्या या मतदारसंघामध्ये 94,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे चाललेले आहेत. 94,000 बहिणींच्या खात्यात हे पैसे चालले आहेत. आणि बहिणींनो, आम्हाला माहिती आहे नोव्हेंबरमध्ये भाऊबीज आहे, पण त्यावेळी आचारसंहिता असेल, म्हणून आम्ही ऍडव्हान्समध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला देऊन टाकतो आहोत. त्यामुळे नोव्हेंबरची भाऊबीज ही ऑक्टोबरमध्येच तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. पण सचिन दादा म्हणाले तेही खरं आहे, आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, पण काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरतायत, ही योजना बंद झाली पाहिजे असा प्रयत्न करतायत. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे नागपूरच्या उच्च न्यायालयात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी केस टाकली की लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, अर्ध्या तिकिटाची योजना, या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, या योजना बंद केल्या पाहिजेत, अशा प्रकारची केस त्यांनी टाकली. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ जोपर्यंत मुंबईत बसले आहेत तोपर्यंत या योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आज खरं म्हणजे आपल्या मुलींनाही उच्च शिक्षणाकरता मोफत ही सोय आपण उपलब्ध करून दिली. आता कुठल्याही मुलीला घरी पैसे नाही म्हणून त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेता येणार नाही, अशी परिस्थिती असणार नाही. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे, घरामध्ये 2 मुलं असले ताईबाप सांगायचे पोराला शिकू द्या, तुला शिकवायला पैसे नाही आहे. पण आता आम्ही सांगितलं की पोरच्याकडे पैसे नसतील तर पोरीचे मामा मुंबईमध्ये बसले आहेत, ते पोरीचे पैसे पाठवतील, पण पोरींना शिकवलंच पाहिजे. आणि आज आपण लाखो रुपयाची फी ही त्या ठिकाणी भरतोय. मी खरं म्हणजे लांबलचक बोलणार नाही, पुढच्या कार्यक्रमाला सोलापूरला जायचं आहे. पण एवढंच सांगतो, सचिन कल्याण शेट्टी नावाचा जो हिरा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिलाय, एखादा आमदार कसा असावा असं जर मला कोणी उदाहरण विचारलं तर मी सांगेन सचिन कल्याण शेट्टी सारखा असावा. अशा प्रकारचा एक उत्तम आमदार तुम्ही दिल्यामुळेच ही सगळी कामं या ठिकाणी होत आहेत. आणि भविष्यातही तुमच्या कल्याणाकरता तुमचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी असू द्या, एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.